वंदे मातरम सोशल मीडिया परिवार. तर आजपासून आपला शक्तीचा उत्सव हा सुरू झालेला आहे. आजचा पहिला दिवस आहे आणि आजपासून सुरू झालेल्या शक्तीच्या उत्सवाबद्दल मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. तर बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की गरबा जो प्रकार आहे त्याचं आयोजन संयोजन केलं गेलेलं आहे आणि बरेच तरुणाईच नाही परंतु प्रत्येकजण ह्या गरबा उत्सवामध्ये सामील होतात, गरबा खेळतात आणि शक्तीचा एक उत्सव साजरा करतात. परंतु विश्व हिंदू परिषद यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं गेलं आहे त्यांच्यामार्फत की ह्या गरबा उत्सवामध्ये जो टिळा लावेल आणि जो हिंदू असेल त्यानेच फक्त तोच व्यक्ती ह्याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतो, बाकीचे कोणी लोक याच्यामध्ये सहभाग घेऊ शकत नाही. परंतु विश्व हिंदू परिषद त्यांना हा विसर पडला आहे का की आपला भारत देश हा सर्वधर्म समभाव, प्रत्येक जाती धर्माची लोक आपल्या भारत देशात राहतात. प्रत्येक जाती धर्माची लोकांचे जे सण आहेत, उत्सव आहेत, ते प्रत्येकजण मिळून मिसळून सेलिब्रेट करतात. तर त्यांनी अशा पद्धतीचं एक वक्तव्य करणं हे खरंच खूप निषेध करण्यासारखं हे वक्तव्य आहे. आता तुम्ही मला सांगा की गरबा एक ही कला आहे आणि कलेला जे कला असते त्याला कुठल्याही जाती पंथ किंवा कुठल्याही गोष्टीचं बंधन असं नसतं कलेसाठी. तर अशी कला असलेली म्हणजे आपली गरबा संस्कृती आहे, त्याच्यामध्ये जातीवाद आणणं किंवा कुठला धर्म आणणं हे कितीतरी चुकीचं आहे. आता जर समजा एखादा प्रकार असेल म्हणजे कलेचा, समजा शीख धर्मियांचा जसा भांगडा असतो, इतर कुठल्या धर्मियांचं वेगळे कला प्रकार असतात. तर त्या कला प्रकारामध्ये त्या वेगळ्या संस्कृतीमध्ये फक्त शीख धर्मियांनीच फक्त भांगडा करायचा किंवा एक विशिष्ट धर्मानेच फक्त गरबा करायचा, अशा पद्धतीचं हे जे आपल्या देशामध्ये आता सुरू झालेलं आहे हे आपल्या देशाला अधोगतीकडे घेऊन झालेलं आहे, अधोगतीकडे घेऊन जाणार आहे. तर तुम्ही सर्वांनीच याचा विचार करायला पाहिजे आणि अशा पद्धतीचं जर कोणी स्टेटमेंट करत असेल तर त्याचा पूर्णपणे विरोध हा आपण एक भारतीय म्हणून करायला पाहिजे. कारण आपल्या देशातला प्रत्येक नागरिक हा प्रथमतः भारतीय आणि अंतिमही तो भारतीयच असतो आणि भारतीय पण जगण्यासाठी कुठल्या जाती धर्माची अशी बंधनं आपल्याला नसली पाहिजे. एक मात्र नक्की आहे की बरेच तरुण वर्ग ह्या नवरात्री उत्सव हा रात्री असल्यामुळे घराच्या बाहेर पडतात उत्सव साजरा करत असताना. तर त्यांनी मात्र काळजी स्वतःची घेतली पाहिजे की त्यांच्या मालमत्तेची, त्याच्या जीवाची, त्यांच्या आबरूची सगळी जबाबदारी काळजीही त्यांनी स्वतः घेतली पाहिजे आणि इतरांची सुद्धा त्यांनी घेतली पाहिजे. एक ह्या गोष्टीकडे लक्ष देणं फारच गरजेचं आहे. कारण आता एवढा चांगला माहोल महिलांसाठी नाही आहे. कारण महिलांच्या सुरक्षिततेबाबत बऱ्याच ठिकाणी जे हे सरकार आहे हे फेल ठरत आहे. तर प्रत्येक नागरिकांनी आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि आपल्याबरोबर इतरांचीही काळजी घेतली पाहिजे. आता जर समजा असं आणखीन एक स्टेटमेंट होतं विश्व हिंदू परिषदेचं की जर तुम्ही येत असणार आहे गरबा वगैरे खेळण्यासाठी तर तुम्ही त्याच्यामध्ये गोमूत्र घेतलं पाहिजे, टिळा लावला पाहिजे. तर अशा प्रकारच्या गोष्टीचा जाहीर निषेध. धन्यवाद. जय महाराज.